श्रोतेहो नमस्कार. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 16व्या भागात आज आपण ऐकणार आहोत विजयालक्ष्मी पंडित यांच्या जीवनकार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग आशिष शेडगे आणि रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानवजात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. विजयालक्ष्मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भगिनी. या दोघा बंधू भगिनींना प्रश्न विचारताना पत्रकार कसा फरक करतात याबद्दल त्या लिहितात. एकदम थेट, स्पष्ट आणि बुद्धिगम्य प्रश्न माझ्या भावाला विचारले जातात. मीही सार्वजनिक कार्य करते, मात्र मला विचारले जाणारे प्रश्न माझे कपडे, मुलं आणि आपला विवेक शाबूत ठेवायला सधन घरातल्या महिला करत असलेल्या किरकोळ उपक्रमांविषयी असतात. बाई, आणि तीही बड्या घरची. विशेष ते काय करणार? विशेष कर्तबगारी ही पुरुषाची मक्तेदारी, ही धारणा या पत्रकारांची पक्की असते. स्त्रियांना दुय्यम समजल्या जाणाऱ्या या वृत्तीबद्दल विजयालक्ष्मींना संताप येतो. उदारमतवादी आणि प्रगत विचारांचे वडील भाऊ असताना सुद्धा स्वतःच्या घरात या दुय्यमतेच्या कडवट अनुभवातून त्या गेलेल्या असतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत असताना बाईला दुय्यमतेचं हे अधिकचं ओझं कायम वागवावं लागतं. संविधान सभेतल्या ज्या महिलांविषयी आपण समजून घेत आहोत त्या सर्व महिलांच्या विचारात, कामात हा मुद्दा ठसठशीतपणे येतो हे आपल्या लक्षात आलंच असेल. आज विजयालक्ष्मी पंडित यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ. अलाहाबाद म्हणजे आताच्या प्रयागराजमध्ये 18 ऑगस्ट 1900 रोजी स्वरूप कुमारींचा जन्म झाला. विजयालक्ष्मी हे त्यांचं लग्नानंतरचं बदललेलं नाव. वडील मोतीलाल नेहरू आणि आई स्वरूप राणी. आई आणि लेक दोहोंच्या नावात स्वरूप असलं तरी आई राणी आणि लेक कुमारी. स्वरूप कुमारीला घरी लाडानं नन्ही म्हटलं जाई. थोरला भाऊ जवाहरलाल आणि स्वरूप कुमारी यांच्यात 11 वर्षांचं अंतर होतं. इथलं नेहरू कुटुंबियांचं निवासस्थान आनंद भवन. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचं ते एक केंद्र होतं. पुढे नेहरू कुटुंबानं काँग्रेस पक्षाला ते देणगी स्वरूपात दिलं. मोतीलाल नेहरू काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, नामांकित वकील, उच्चभ्रू राहणी, प्रगतिशील विचार. तरीही स्वरूप कुमारीला बाहेर शिकायला पाठवलं जात नाही. तिचं औपचारिक शिक्षण होत नाही. तिला घरीच खाजगी शिकवणी लावली जाते. स्वरूपला पुढे विद्यापीठात शिकायला जायचं असतं, मात्र त्यास नकार मिळतो. भाऊ जवाहरलाल मात्र लंडनला उच्च शिक्षण घेत असतो. एका बाजूला स्त्रियांच्या अधिकारासाठी आवाज उठवणं आणि दुसरीकडे आपल्याच मुलीला शिक्षणासाठी घराबाहेर पडू न देणं, या वडिलांच्या विरोधाभासी वागण्याची विजयालक्ष्मीने आपल्या लिखाणात नोंद केली आहे. इथं एक लक्षात घ्यायला हवं. नेहरू कुटुंबियांचं घर आनंद भवन हेच एक विविध अनुभवांची, संस्कारांची शाळा असते. पाश्चात्य जीवनशैली, ब्रिटिश स्नेह्यांचं घरी येणं जाणं, काँग्रेसच्या नेत्यांच्या चर्चा, यातून स्वरूप कुमारींचे विचार आणि वृत्ती घडत होती. विरोधकांशी संघर्ष करताना माणूस म्हणून त्यांच्याबद्दल द्वेषभाव न बाळगणं हा मोठा संस्कार आमच्यावर झाल्याचं विजयालक्ष्मी नमूद करतात. ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष आणि तरीही ब्रिटिश व्यक्तींशी मैत्री, हे दृश्य त्या घरातच पाहत होत्या. एकदा गोपाळकृष्ण गोखले घरी येतात. तिला विचारतात, तू घातलेले कपडे स्वदेशी आहेत का? त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून भारतातल्या कापड उद्योगाला चालना मिळण्याचं महत्त्व स्वरूप कुमारीला कळतं. 1916 साली लखनौला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला स्वरूप कुमारी जाते. ॲनी बेझंट आणि सरोजिनी नायडू यांच्या भाषणांनी ती प्रभावित होते. आयरिश होम रूल चळवळीनं आपल्या इथल्या होम रूल चळवळीला कशी प्रेरणा दिली
हे तिला यातून समजतं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच आंतरराष्ट्रीय चळवळींचा अवकाश तिच्या लक्षात येतो. गांधीजींच्या प्रभावामुळे आपल्या घरातली उंची राहणी साधी झालेली स्वरूप कुमारीनं पाहिली होती. मात्र साबरमती आश्रमात गेल्यावर तिथली अगदी काटकसरीची राहणी आणि नैतिकतेचे नियम तिला भावले नाहीत. गांधीजींविषयी आदर, पण त्यांच्या सगळ्याच भूमिकांशी सहमती नाही, असा एक गट काँग्रेसमध्ये होताच. त्यात स्वरूप कुमारीचा समावेश झाला. 1920च्या सुमारास रणजित पंडित नावाचा तरुण बॅरिस्टर आनंद भवनमध्ये येतो. एका कायदेशीर प्रकरणात त्याला मोतीलाल नेहरूंचा सल्ला हवा होता. आनंद भवनमध्ये मुक्काम असताना त्याची आणि स्वरूप कुमारीची भेट होते. इथंच त्यांची मैत्री होते आणि लग्नही ठरतं. कुटुंबाची मान्यता मिळते. 1921च्या 10 मे रोजी लग्न समारंभ ठरतो. एक अडचण उभी राहते. गांधीजींचा आग्रह असतो, नवरीनं खादीची साडी नेसायची, अजिबात दागिने घालायचे नाहीत. स्वरूप कुमारीची आई याला तीव्र विरोध करते. लग्नानंतर आशीर्वाद घ्यायला नवजोडपं गांधीजींना भेटतं. गांधीजी त्यांना विना संबंध, विना पत्य, केवळ मित्र म्हणून राहण्याची सूचना करतात. विजयालक्ष्मी ही सूचना उडवून लावते. तिला 4 चौघांसारखं सामान्य वैवाहिक जीवन जगायचं असतं. लग्नानंतर रणजित आणि विजयालक्ष्मी राजकोटला म्हणजेच रणजितच्या घरी राहायला लागतात. रणजितच्या घरची माणसं लग्नावर नाखुश असतात. आपल्या मुलाचं भविष्य ब्रिटिश विरोधात लढणाऱ्या नेहरू परिवाराशी संबंध आल्यानं धोक्यात येईल अशी त्यांना भीती वाटत होती. पंडित कुटुंब आता राजकोटला राहत असलं तरी त्यांचं मूळ घराणं रत्नागिरी जिल्ह्यातलं. या जोडप्याला 3 मुली होतात. त्यातल्या एक प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल. 1926ला पंडित कुटुंब अलाहाबादला स्थलांतरित होतं. विजयालक्ष्मी अलाहाबादला काँग्रेसच्या कामात उत्साहानं भाग घेऊ लागतात. ब्रिटिश विरोधी मोर्चे, सभा संघटित करू लागतात, भाषणं देऊ लागतात. 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांचे वडील, भाऊ आणि नवरा तुरुंगात जातात. वडील मोतीलाल नेहरू तुरुंगात आजारी पडतात आणि 1931 साली त्यांचा आजार बळावून निधन होतं. 1 वर्षानंतर विजयालक्ष्मींना शहर काँग्रेस समितीच्या सभेचं नेतृत्व करण्याच्या आरोपाखाली सश्रम कारावासाची शिक्षा होते. विजयालक्ष्मींना लखनौच्या तुरुंगात ठेवलं जातं. तिथं त्यांना वेगळ्याच वास्तवाची प्रचिती येते. स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक तुरुंगात आपापल्या जातीच्या तथाकथित श्रेणी पाळत होते. ही बाब जवळपास 90 वर्षांनी आताही आपल्या तुरुंगात आढळते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं तुरुंगातील जातीभेदांना लगाम घालण्याचे आदेश अलीकडेच दिले. 1934 साली विजयालक्ष्मी अलाहाबाद नगरपालिकेवर निवडून गेल्या. शिक्षण समितीच्या अध्यक्ष झाल्या. पोषक आहार म्हणून केवळ दूध दिलं जाई, त्याऐवजी त्यांनी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. त्यासाठीचा पुरेसा निधी नगरपालिकेकडे नसल्यानं लोकवर्गणीतून त्यांनी तो उभारला. शिक्षण समितीच्या त्या अध्यक्ष असतानाच एक घटना घडली. एक तरुण विधवा शिक्षिका गरोदर राहिल्यानं तिला कामावरून काढून टाकण्यात आलं. विजयालक्ष्मी शालेय प्रशासनाच्या या कृतीवर संतापल्या. हा अन्यायकारक नियम बदलण्यासाठी त्यांनी आवाज उठवला, पण उपयोग झाला नाही. त्यांनी वैयक्तिक पातळीवर त्या विधवा शिक्षिकेचं मूल दत्तक देऊन तिला नवी नोकरी लागण्यासाठी प्रयत्न केले. पण संबंधित पुरुषाला मोकळं सोडून स्त्रीला दोषी ठरवणारा दांभिक नियम त्या काही बदलू शकल्या नाहीत. त्या म्हणतात, हा मुद्दा सामाजिक संरचनेचा आहे. 1-2 हस्तक्षेपांनी तो बदलणं कठीण आहे. 1936-37 साली विजयालक्ष्मी संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर कानपूरमधून निवडून गेल्या. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य खात्याचं कॅबिनेट मंत्री केलं जातं. भारतातल्या त्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. स्त्रियांच्या समान अधिकारांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय महिला परिषदेत त्या सक्रिय असतात. 1938 साली परिषदेच्या त्या उपाध्यक्ष आणि 1942 साली अध्यक्ष होतात. या पदाचा वापर करून जगातल्या महिलांना युद्धाच्या विरोधात उभं राहण्याचं त्या आवाहन करतात. युद्धात वित्त, मनुष्यहानी होते, पण मनुष्यहानीत मुख्यतः स्त्रिया आणि मुलं मारली जातात.
नवरे मारले गेल्यानं बाईवर त्या घराची अख्खी जबाबदारी पडते. युक्रेन, गाझा, इराण, जेरुसलेम इथल्या हल्ल्यांमध्ये आपण हे आता अनुभवत आहोत. एकोणीसशे 42च्या उठावानंतर ब्रिटिश विरोधी संघर्षाला तेज चढलं. अटक सत्र जोरात सुरू झालं. पंडित पती पत्नी दोघंही तुरुंगात गेली. तुरुंगवासामुळे 1932 सालापासूनच तब्येत ढासळत गेलेल्या रणजित पंडितांचा यावेळचा तुरुंगवास जीवावर बेतला. 1943 साली बरेली तुरुंगात योग्य उपचाराविना त्यांचा मृत्यू झाला. विजयालक्ष्मी आणि पंडित कुटुंबावर हा मोठा आघात होता. आधी वडील आणि आता नवरा, दोघंही तुरुंगवासात तब्येत ढासळल्यानं गेले. रणजित पंडितांच्या मृत्यूनं दुसरं एक संकट विजयालक्ष्मींवर आलं. त्यांना मुलगा नसल्यानं रणजित पंडितांच्या संपत्तीवर त्या किंवा मुली अधिकार सांगू शकल्या नाहीत. सासरच्यांनी स्वतःहून काही हिस्सा द्यायला नकार दिला. रणजित आणि विजयालक्ष्मी या दोघांचं संयुक्त खातंही दिरानं गोठवलं. मुलींनाही वारसा हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाची किती गरज होती हे यावरून लक्षात येतं. तसा कायदा त्यावेळी असता तर हा प्रसंग विजयालक्ष्मी आणि त्यांच्या मुलींवर आला नसता. पती गेल्यावर विजयालक्ष्मींवर कामाचा बोजा आणखी वाढला. कलकत्त्याला दुष्काळात मदत करायला त्या गेल्या. तथापि तेथून लगेचच गांधीजींनी त्यांना अमेरिकेला पाठवलं. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं यासाठी अमेरिकेचा दबाव यावा म्हणून अमेरिकेचं जनमत संघटित करणं, तिथल्या विविध घटकांशी संवाद करणं, परिषदांमध्ये बाजू मांडणं हे शिष्टाईचं काम विजयालक्ष्मींना अमेरिकेत जाऊन करायचं होतं. पण याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारनं त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेतला. अखेर काही खटपटींनंतर अमेरिकन लष्करी विमानानंच विना पासपोर्ट त्या अमेरिकेला पोहोचल्या. खुद्द तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनीच ही मदत केली असं बोललं जातं. संविधान सभेवर त्या निवडल्या गेल्या, पण तिथं फार काही त्या करू शकल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्याच्या, शिष्टाई करण्याच्या जबाबदाऱ्या विजयालक्ष्मींवर येत गेल्यानं त्यांना बराच काळ परदेशी राहावं लागे. मॉस्को, मेक्सिको आणि वॉशिंग्टन इथे राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. 1953 मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. 1 वर्षानंतर त्यांनी एकाच वेळी इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये राजदूत म्हणून काम केलं. विजयालक्ष्मी भारतात परतल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. 1964 ते 1968 पर्यंत त्या लोकसभेत खासदार राहिल्या. त्यानंतर सक्रिय राजकारणातून त्या निवृत्त झाल्या. मात्र जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली त्यावेळी त्यांनी उघडपणे आपली भाची इंदिरा गांधी यांच्या विरोधात भूमिका घेतली. 1 डिसेंबर 1990 रोजी देहरादून इथं त्यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. आणीबाणीच्या वेळी विरोधकांना तुरुंगात टाकणं, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं याबद्दल एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, असहमती प्रकट करण्याच्या अधिकाराशिवाय लोकशाही टिकू शकत नाही. किमान एवढ्याचा आग्रह सार्वजनिक जीवनात आपण धरणं ही विजयालक्ष्मी पंडितांना उचित आदरांजली ठरेल. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देईल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. श्रोतेहो, संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 16व्या भागात आज आपण ऐकलं विजयालक्ष्मी पंडित यांच्या जीवनकार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहयोग आशिष शेडगे आणि रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आणि श्रोतेहो, या 16व्या भागाबरोबरच ही मालिका इथेच संपली. नमस्कार.